तर देवपूजा छान अशी झाली. शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमा म्हटलं की उपवास आणखीन पूजा आलीच. तर पूजा अजून मांडली नाहीये. तर रेग्युलर जी आपली नेहमीची असते पूजा ती तेवढी झाली आहे माझी. तर सत्यनारायणच्या पूजेचं साहित्य सगळं आणून ठेवले. तर आज रविवार असल्यामुळे पोरी घरात आहेत, आणून दिले. आणि आता स्वयंपाक म्हणलं अगोदर आवरावा, परत भुका लागतात सगळ्यांना. आणि तशी तर पूजा ती प्रदोष काळातच संध्याकाळीच म्हणजे करायची असते. तर सगळं जमवाजमव करून ठेवले. आणि उपवास पण मी संध्याकाळीच सोडते, मी काही सकाळी सोडत नाही. त्यामुळं मला संध्याकाळी केली तरीही चालते. तर ना आपली पूजा झाली. आता मी अगोदर चपात्या करून घेणार आहे, कणिक वगैरे मळून ठेवल्या. तर आता कणिक मळली अशी चपात्या करून घेते मी. तर टोमॅटोची चटणी करायची आहे, इकडं चपात्या करायला लागले. आणि म्हटलं आता भाजीच काय झाले, रविवार असल्यामुळं टोमॅटो उरलेले आहेत भरपूर. आणि पोरींना पण आवडते टोमॅटो चटणी, भरपूर आवडते खूप. म्हणजे रोज केली तरी खातील. बटाटा आणि टोमॅटो हे आवडतच, वाटाणा आवडत नाही. तर आता मग म्हटलं करूया, आहेत पण टोमॅटो शिल्लक. तर काय करायचं, ते सगळे लाल झालेत. पण मग म्हटलं चटणी आपली होती ना. काय वाजले बरं बाहेर, मग कशी काय तरी वाजला. इकडे चपात्या व्हायल्यात. चलू म्हणली मी भाजी बनवते. मग म्हणलं ठीक आहे करा. मी तर सगळी तयारी करून दिली होती. मी म्हणलं कर तू भाजी तेवढी, मग टोमॅटो चटणी करा. यात लसूण टाकलं किसून थोडासा. तरी आता भाजून घेते. आणि कांदा टोमॅटो टाकायचं आपल्याला. कांदा भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचं. तर चपात्या झाल्यात माझ्या करून. आणि माझा आहे उपवास. तर ना उपवासाच आता काय तरी करायचं आहे, बघू आता काय करावं. काय करायची पण इच्छा नाहीये, पण परत कस तरी पोटात येते काढवल्यासारखं. अगदीच उपाशी पण नाही दम निघत आता पहिल्यासारखं. तर म्हणलं काय बघू आता टोमॅटोची चटणी होऊ दे, काहीतरी मग मला उपवासाचं करायचं. कांद्यावरच मीठ टाक जरा, भाजते. मलाच भाजत कांदा. टोमॅटो असे घेतले चिरून, टाक अजून थोडं. तर पूजेचं सगळ्यांना साहित्य काढले, मांडायचे अजून. तर एकच टोमॅटो कच्चा होता बरं का, लाल सगळे होते. आणि थोडीशी साखर टाकली की आंबट गोड थोडं चव लागते, थोडं तिखट जरा घातलेलं असतं की. आज अनुला पण रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. तर ना काल शाळेत काय केले माहितीये का, अनु डबा खायला घेऊन बाहेर बसली होती, डबा बॉटल घेऊन. आणि दप्तर आतच ठेवली होती वर्गामध्ये. आणि बाहेर आपली ती बसली एक हात. आणि मी काय गेले नव्हते, हिने गेले आणायला. शाळा 12 वाजता काहीतरी हिने गेले. आणि आणायला गेल्यानंतर बाहेरच येईना, आता जाऊन वर्गात उभा राहिली, बाहेरच येईना. काय सांगन आपण आता, ओरडतात का काय म्हणून. दप्तरच तिला सापडे ना. तर दप्तर कुठं गेलं म्हणून ती बाहेर पण येईना आणि काय बोलून आपण नुसतीच उभा राहिली. मग परत मॅडम म्हणले अगं काय झालं आणू, काय झालं. मग म्हणाले दप्तर नाही. सगळीकडे दप्तर शोधलं, अख्ख्या वर्गात कुठं दप्तर नाही. बाहेर तिथं जेवायला ही काय दप्तर घेऊन येऊन बाहेर बसत नाही, डबा बॉटल घेऊन येऊन बसते, तिथं कुठंच नाही, दप्तरच नाही कुठं. परत कुठल्या पोराने सांगितलं शाळेत खिडकी असे पाठीमागच्या साईडला खिडकी आहे, त्या खिडकीतनं तिकडं पाठीमाग असं मोकळी जागा, आपलं गवत हे आलेलं असं असतंय की, तशी जागा आहे.
त्या खिडकीतनं कुणी दप्तर आणूचं टाकलंय, तर आणू एकतर काय नाही शांत असते शाळेत, घरात मस्त किरकिर करते, पण शाळेत आपली गप्प बसते एका ठिकाणी. मॅडम काय शिकवतील, तिला जेवढं येतंय लिहायला उभ्या आडव्या रेषा 1-2 तेवढं काढते, खाती काय दिलेलं, काय नको असलं तर सरळ नको म्हणते. चॉकलेटच खाती नुसतं, बाकीचं काय चांगलं राजगिऱ्याचं लाडू बिडू देतात तर नको म्हणते, मला आवडत नाही म्हणून. आणि काय कुणाच्या आद्यात नसते मध्यात नसते, कुणी दप्तर ठेर दिलंय फेकून, तर ती कुठल्या दुसऱ्या मुलग्यानं बघितलं होतं. हा मंदिरात येते कोण येते मंदिरात मध्ये, मग काय माहिती. मग त्यानं सांगितलं मॅडमला की अनुचं दप्तर कुठल्या रुद्रानं टाकले. आता 2 रुद्र आहेत शाळेत, आता त्यातल्या कुठल्यानं टाकले काय माहिती. आता मला सोमवारी आता गेलं पाहिजे. आता अशी पोरं तर वागायला लागली, काय यांचा कसलं असलं वागतेत. मला तर आश्चर्यच वाटते कशी अशी करते पोरं म्हणून. आमच्या पोरांनी कधीच पोरीने असलं कधी काय केलं नाही बाबा. कसं फेकतात आणि काय यांचं घरात तर कशी करत असतील, आणि ते आई वडील देव जाणे बाबा हे असल्या पोरांचं. पण का म्हणून फेकलं असेल, काय कारण, काय का म्हणून फेकलं असेल पाठीमाग. मॅडम पण काय बोलल्या का नाही काय माहित. आता बघू आता सोमवारी. तर घाण झालं होतं दप्तर, ते आता धुवायचंय मला. धुतलं पण नाही मी अजून, ते वाळत एक नाही लवकर, जाडच्या जाड ते सुकतच नाही म्हणून धुतलं एक नाही, तेवढं झटकून ठेवलं. मग नावरीच्या तांदळाचा भात करतोय. तिथं काढून ठेवले तर आईसाठी करतोय. तिथं काढून ठेवलाय भात. तर आता मी वरीचा तांदळाचा भात करायला लागले. तर यात मी चमच्याभर तूप घालणार आहे. तर याचं 2-3 मिरच्या ना चिरून घेतल्यात, म्हणजे हातानेच तोडून घेतल्यात. आता हे टाकायचं, बटाटा टाकाय नाही टाकणार आहेत, मग म्हणजे राहू देत नुसतं मिरच्या टाक. तर आता तूप आपलं टाकलंय, मिरच्या टाकल्यात. तर मिरच्या तुपात भाजून घ्यायच्यात आपल्याला अगोदरची, आणि मग जो वरीचा तांदूळ आहे तो भाजून घेऊन मग शिजायला टाकायचं पाण्यावरती. तर मिरच्या आपल्या भाजल्यात, तांदूळ टाकलेत. तांदूळ भाजून घेऊयात थोड्या वेळ, परतून घ्यायचं आणि मग पाणी ओतायचं टाकलं. आता मी थोडं पाणी ओतते. तर 1 वाटी तांदूळ घेतले, त्या प्रमाणात मी पाणी घालते. तर 2 वाटी पाणी घातलंय मी यात एका वाटीला. म्हणजे 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकायचं. दुपट्यात थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला सगळं. तर ना ही शेंगदाण्याची आमटी बरोबर सुद्धा खातात. तर बघू आता आई म्हणली तर मग करायची आमटी शेंगदाण्याची. तर आता याला झाकून 3 शिट्ट्या करून घेऊया. पूजा इथली पण मांडून झाली माझी, आणि आता कुकरला ना तर भगर केली, आणि आता भगर गार व्हायची अजून. हे बघा थंड झालं की म्हटलं आता खावावं म्हणून थांबली मी. आणि आता आमटी काय करावं का नको वाटायला लागले, का नुसतं खावावं भगरच. बघू आता. तर आता मी शेंगदाणे भाजायला लागले. तर शेंगदाणे भाजायचे राहिले ते भाजून कूट करून ठेवायचे. आता मला थोडीशी जिरे फक्त टाकलेत, तर जिरे चांगले ना भाजलेत आता. तर खूप छान होते बरं का शेंगदाण्याची आमटी. तर अजून थोडं पाणी घालून ना उकळी काढायणार आहे त्याला.
तर छान अशी झाली शेंगदाण्याची आमटी. आणि शेंगदाण्याची आमटी पातळसरच छान लागते. शेंगदाण्याची आमटी केली, म्हटलं आता थोडी एक उकळी आली की झाली तयार. आणि मग आता खायची. खायची. आणि अनुच चाललंय खेळायचं. तू खाणार ना? टाक. तर फरशी पुसायचे. आणि आज पौर्णिमे दिवशी ना विशेष असे ना थोडंसंच टाक. थोडंच टाकते. तर सेवा करायची असते नाही तर फरशी आपल्याला पुसताना थोडं मोठं मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी किंचित हळद टाकायची. बस करानो, थोडीशी टाक. बस. थोडी हळद, थोडंसं लिंबू टाकायचं आहे. बस. पाणी खूपच कमी घेतलंय अक्षर. गाजर. तर आता हे सगळं करून ना फरशी पुसायचे. खरं तर सकाळीच करायचं होतं, पण काम स्वयंपाक सकाळीच ना करायचं होतं, पण परत सगळं आवरायचं वगैरे त्यामुळे मग केलं नाही. म्हटलं चला आता फरशी पुसूया. आणि हे सगळं टाकून ना निदान पौर्णिमेला तर ही सेवा करायची असते. एरवी सुद्धा आपण ना मोठं मीठ टाकून फरशी पुसलेली चांगलंच असतं, नकारात्मकता सगळी ना दूर होते. तर आता ही फरशी म्हटलं पुसवून घेऊन नंतर मग संध्याकाळी मला पूजा म्हणजे मांडलेले वाचन वगैरे मी संध्याकाळी परत करणार आहे. तर पूजा माझी झाली मस्तपैकी छान अशी. आणि शिऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला. अक्षूचं चालू आहे अभ्यास. तर आत्ता अभ्यासाला अक्षू बसले ओरडून. तर मॅडम व्हिडिओ बघत असतील ना माझा तर मॅडमना कळल. दिवसभर ती बसली नाही बरं का, माझा ऐकलेली नाहीये. अनु तर झोपली आता. तर संध्याकाळी मी पूजा वाचन वगैरे करते. पूजा आरती नैवेद्य शिऱ्याचा लगेच दाखवावा लागतो प्रसाद. तर सगळं झालं दाखवून आता भाजी आणायला मी चाललोय. आणि तर यात्रेतला शेवटचा दिवस होता आणि यात्रेत त्यामुळे गेलो होतो. आणि इथं ना गावाकडच्या ताई भेटल्या होत्या आणि त्यांची मुलगी प्राप्ती. तर ते इथं शिक्षणासाठी आलेले आहेत राहायला. तर मी त्यांना ओळखलंच नाही, खूप तब्येत त्यांची खराब झाली आणि त्यांनी मात्र मला ओळखलं. त्या बोलायला लागल्या. मग त्यांच्याशी खूप दिवसानं भेट झाली होती ना, तर बोलणं झालं. नंतर मग यात्रेत गेलो आम्ही. तर यात्रेत तर काय सगळं साहित्य अजून निम्मी अर्धी तरी गेलेली आहेत, पण आहेत अजून भरपूर जण. तर अक्षूलाच काय काय अजून घ्यायचं होतं ना, तर कानातलं वगैरे काय काय असं अक्षूचीच खरेदी झाली. आणि इथं एक बरणी घ्यायची मला होती, तर एक मोठी घेतली होती मी आणि एक लहान घ्यायची होती. तर लहान एक बरणी घ्यायची होती. इथं काय आवडली नाही. परत दुसरीकडे गेल्यावर तिथं घेतलं. इथं बांगड्या पण भरपूर बघितल्या होत्या, ते पण अक्षूसाठीच. तर अक्षूच्या हातात एक बांगडी त्यातली इतक्या सैल व्हायला लागल्या त्यामुळे घेतली नाही. अनुला कशात बसायचं होतं तर मोठ्या आकाश पाळण्यात. तर आम्ही सुद्धा अजून कोण बसत नाही. मला तर भीती वाटतेच, पण ह्यांनी पण कधी जास्त बसत नाहीत. आणि अनु त्या आकाश पाळण्यात बसायचं म्हणून रडायला लागल्या, ते उंच मोठ्या. आणि काय खायला पण काय, आणि खाण्यासाठी तर माझ्यासाठी काहीच नव्हतं, कारण की माझा उपवास. तर ह्यांनी सगळ्यांनी दाबेली तेवढी खाल्ली. माझा उपवास सोडून मी नुकताच गेलेले होते, त्यामुळे काय दुसरं ज्यूस बीस सुद्धा मला प्यायची इच्छा झाली नाही. नाही बघा, इथं मोठी बरणी इथं घेतली होती ना, आणि खूप सगळं साहित्य छान छान इथं होतं. त्या दादाने कमी करून सुद्धा मला दिली होती. मग लहान बरणी तिथून घेतली. आणि ना ते कांदे लसूण ते हे जे नसते का ते पण घ्यायचं होतं मला. तर ह्यांना सायलेन्सर पोळला बघा. आज शेवटचा दिवस. पोरींना लई वाटायला लागलं तर शेवटचा दिवस आणि यात्रेत जायला पाहिजे. झालं आता पुढच्या वर्षीच, इथून पुढं परत काही यात्रा नाही. आणि कधी कुठं आम्ही यात्रेला बिन बाहेर गावी जात नाही, कुठंच जात नाही. त्यामुळं कसं आपले आता हाय सांगोले ते पण आत्ता राहायला आल्यापासून जरा कुठं तर आता यात्रा बित्रा जरा आहे. तर म्हटलं चला बाई जाऊया, शेवटचा आजचा दिवस आहे. तर यांना नेमकं पोळलं सायलेन्सर. गाड्याच्या गर्दीत लावून उतरताना पाय नीट हे करता आलं नाही. आणि अनुला बघा
हे असं घेतलंय लाईटचं कसं आहे का हा आता आणू दाखवते लावून. असं आहे का आणलं इथे मला येईना. आता हे सेल संपुस्तवर काय बंद होत नाही. ठेवा आता बंद कर लाईटचं. तर यात्रेत माझं उपयोगी म्हणलं तरी बरणी घेतली तरी मला घ्यायची होती ना. त्या दिवशी मोठी घेतली होती आणि ही आता लहान घेतली चटणी ठेवायला. चटणी ठेवायला बरणी छोट्यातली एक नव्हती, मोठ्यातली तेव्हा परवा आणली. लहान मधली घ्यायची त्यावेळी राहिलीच होती. मग आज म्हणलं आता ती लहान मधली त्यामध्ये आपलं चटणी वगैरे ठेवायला येते. आणि अणूचं खेळणं झालं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय. तर चला लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा संपूर्ण नक्की बघा. तर आपल्या सांगोलच्या यात्रेचा शेवटचा आजचा दिवस होता आणि शेवटचा दिवस आणि यांना पोळ आठवण राहायला. ओके तर चला धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री.